झिजावं वाटलं तर कधी चंदनासारखं झिजावं, झिजावं वाटलं तर कधी चंदनासारखं झिजावं, स्वतःसाठी व्यर्थ ठरलं तर दुसऱ्यासाठी सार्थ ठरावं. झाडे वेडी असतात म्हणून सावल्या देतात, झाडे वेडी असतात म्हणून सावल्या देतात, पुराणीचे गाव सोसून आपल्या आयुष्य जगत असतात. खरं तर या सर्व शिक्षकांनी आणि या गुरुनी आपल्यासाठी खरोखर प्रयत्न केलाय. खरं सांगायचं तुम्हाला, आता सगळ्यांनी सांगितलं तो विषय वेगळा, परंतु गायकवाड सरांचा ज्यावेळी तास असायचा, इंग्रजीचा तास असायचा, आता बरीच काय काय मंडळी या ठिकाणी आले नाही, खिडकीतनं मागं दप्तर असायचं आणि गायकवाड सरांच्या तासाला कधीच हजर आहे नाही. दुसऱ्या दिवशी आलो चुकून जर तासाला धावलो तर मार खाल्ल्याशिवाय शांत बसायला. त्यानंतर 12वी मध्ये कुंभार सर आम्हाला सारखं म्हणायचं, तुम्ही मसर राखण्याच्या जागीच आहे, तुम्ही मसर राखण्या लागेल. पण गायकवाड सर आणि कुंभार सरांना मी सांगेन, आपला यातला प्रत्येक विद्यार्थी हा कोणी आणि मित्र या नात्यामध्ये, या शब्दामध्ये इतकी मोठी ताकद आहे. जगाच्या पाठीवर कुठं जर गेला, गुरुला जेवढी किंमत आहे तेवढीच मित्राला सुद्धा किंमत आहे. म्हणून मी तुम्हाला या ठिकाणी प्राध्यापक अनंतराव राऊत यांचे काही कविता लिहिली त्यांनी, त्या कवितेमधनं नाही जवळजवळ कितीतर वर्षापूर्वी विसरलेले मित्र त्या कवितेमुळं अगदी जवळ आले. म्हणून मला काय जास्त येत नाही, मी कधी स्टेजवर सुद्धा नव्हतो, पण एक 2 वळी म्हणण्याचा प्रयत्न करतो. दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, मित्र वनव्यामध्ये गारव्यासारखा, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, जीवनभर तुझी, दुःख अडवायला, दुःख अडवायला, मित्र गारव्यासारखा, एक मित्र कर तू एक आरशासारखा, दुःख अडवायला गारव्यासारखा. या ठिकाणी माझे 2 मनोगत शब्द व्यक्त करतो.